सायकोलॉजी बघितलं तर 70% इट इज बीन सेड अँड प्रूव्हन की आपले जे डिसीजेस आहेत ते आर सायकोसोमॅटिक, स्ट्रेसनी आलेले आहेत आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. तुमच्यापैकी कोणी असेल ज्याला थायरॉइड, लेडीज मध्ये जनरली थायरॉइड मिळतो, माणसांमध्ये कमी असतो थायरॉइड. का? इज देयर एनी रिझन? थायरॉइड लेडीज मध्ये का होतो? ओरडतात म्हणून काकू आलेला नाहीये कोण माझा हा व्हिडिओ नक्की दाखवा करतून सरांनी तो बोलून दाखवलं. स्ट्रेस का ओरडतात? कारण की आपण असं नाहीये की स्ट्रेस नाही, माणसांना पण स्ट्रेस असतो, बट ते इग्नोर दॅट. कारण की त्यांची अपब्रिंगिंग तशी झाली. ते छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नाही घेत. आपल्याकडे एक कप फुटला कसा त्याच्यावर कमी तो काय आहे ग, कालच आणला होता हा कप, 600 रुपयाची सेट होता, सेट केला. कोणी सांगितलं की 6चा सेट असतो? 5 पण सेट आहेत. आता तर तुम्ही बाहेर गेला तर 2चा पण सेट आहे. ते आपल्या डोक्यात भरलं कारण की तेव्हाची आपली फॅमिली मोठी होती म्हणून 6चा सेट होता आणि त्याच्याने काही अपशकुन नाही झाला तो एक केला तर. पण ते कंटिन्युअसली कोणी आलं तर नवीन सेट आणायला लागला कारण हा एक गेला. आपण या छोट्या गोष्टींमध्ये आपलं डोकं जास्त एनर्जी जास्त टाकतो, त्याच्याने ते आरडाओरडा होतो. हे जेव्हापर्यंत आपल्या आतमध्ये सुरू राहतं त्याच्याने काय होतं, आपली एनर्जी वेस्ट होते. आणि फक्त एनर्जी वेस्ट नाही होत, त्याच्याने सेल तसे निगेटिव्ह डेव्हलप होतात आणि त्याच्याने आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम्स येतात विच इवन लीड्स टू कॅन्सर. आणि त्याच्यामुळे लेडीजला प्रत्येक घरी बोलू न दिल्यामुळे कुठला प्रॉब्लेम आहे. दॅट इज द रिझन वाय थायरॉइड इज मोर इन लेडीज. ओरडणं इज वन फॉर्म ऑफ जिथे तुमचं स्ट्रेस लेवल खूप जास्त होऊन गेलं. आता आपल्याकडे एक साधी गोष्ट असते की इथे टॉवेल नाही ठेवायचा. सगळ्यांच्याकडे हा इश्यू आहे पण तरी तो टॉवेल तिथंच मिळतो. रोज बोलणार. आपण म्हणतो एवढं मोठे झाले तुमच्या आईने काहीच शिकवलं नाही, अजूनही आपल्या घरात तेच वाद होतात. आता ते सांगून 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 पण आपण पण बाया सुधरत नाही ना की जाऊ दे आता तो माणूस तसंच करणार आहे. तर आपण आपल्या स्ट्रेसला खाली नाही करू शकत कारण की अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सुरू असतात. राईट. तर ती चीड तिथंच निघणार की तुम्हाला रोज का सांगायला लागतं.